मंदिरामध्ये दान केलेलं धन फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे असं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे। जे हिंदू पूजा पद्धतीला मानत नाही त्यांच्यासाठी मंदिरामध्ये दान आलेलं धन का खर्च करावं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर देशातल्या हजारो मंदिरांवर सरकारी नियंत्रण आहे, त्यामुळे या मंदिरांमधलं दान सरकारी योजनांच्या माध्यमातून बिगर हिंदूंवर देखील खर्च होतंय। त्यामुळे मंदिर सरकारी नियंत्रणामध्ये नको अशी मागणी देखील आता विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे। मंदिराचं व्यवस्थापन हिंदूंकडे असावं त्यासाठी संपूर्ण मॉड्यूल देखील आता विहिपने तयार केलंय। प्रायोगिक तत्वावर या मॉड्यूलची अंमलबजावणी सर्वप्रथम मध्य प्रदेशामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते देशभर लागू होण्याची देखील शक्यता आहे। तर विहिपचा मंदिर व्यवस्थापनाचा प्लॅन आपण पाहूयात। मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावं। धार्मिक स्थळावर सरकारी नियंत्रण फक्त मंदिरांवर आहे, चर्च मशिदींवर नाही। हा हिंदू धर्मियांसोबतचा पक्षपात आहे असं विहिपचं म्हणणं आहे। तर हिंदू मंदिरांचे संचालन हिंदू समाजाने केलं पाहिजे। मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश असायलाच हवा। हिंदू मंदिरामध्ये दान म्हणून आलेलं धन हिंदूंच्या लाभासाठीच वापरलं गेलं पाहिजे। बिगर हिंदू धर्मीय हिंदू धनाचे लाभार्थी का असावे असा सवाल देखील विश्व हिंदू परिषदेने उपस्थित केला। मंदिरं सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावी आणि हिंदू समाजाच्या नियंत्रणात यावी अशी मागणी आहे। दरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील विहिपच्या मागणीचं समर्थन केलेलं आहे। समर्थन करताना त्यांनी काय म्हटलंय तेही ऐकूया। एका बाजूला सांगायचं आमच्या आमदारांना निधी दिला नाही आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांना निधी दिला त्याचं दुःख व्हायचं। मला वाटतं नेमकी भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, परंतु भांबावलेला काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामुळे कुठली एक भूमिका घ्यावी हे त्यांना त्या ठिकाणी कळत नाही। त्यामुळे सगळ्यांना निधीचं वाटप केलंय हे यातून त्या ठिकाणी ध्वनित होतं।